आयुष्य संतांनी सांगितलेलं आहे. 3 पानी पुस्तक आहे माणसाचं आयुष्य. म्हणजे आता माझ्यापेक्षा महान बोलणारे व्यक्ती येत आहेत, पुढं सांगेन मी. 3 पानी पुस्तक आहे संत म्हणतात. पहिल्या पानावर लिहिलेलं आहे जीवन, पहिल्या पानावर लिहिलेला आहे जन्म, नंबर 2च्या पानावर आहे जीवन आणि नंबर 3च्या पानावर आहे मृत्यू. पहिलं पान आपल्या हातात नाही, शेवटचं पान आपल्या हातात नाही, पण मधलं पान आपल्या हातात आहे. संतांनी सांगितलेलं आहे आयुष्य विषाचा प्याला, आशेने गोडी त्याला. आणि तुम्ही सगळ्यांनी मदर इंडिया सिनेमा बघितला असेल, तर सगळ्यांनीच बघितला असेल. त्याच्यामध्ये गीत आहे. आता साहित्यिक आमच्यापेक्षा मोठे येत आहेत, त्यात ते गीत आहे, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. मानव प्राण्याला जगलंच पाहिजे, फक्त यशस्वी जगणं हे सगळ्यांचं काम आहे. आणि यशस्वी जगण्याची 9 सूत्र आहेत. त्या 9 मध्ये 3 अत्यंत महत्वाचे आहेत. पहिल्यांदा माणसाची तब्येत 1 नंबर पाहिजे, उत्तम तब्येत. जागतिक लेवलच्या तज्ञाने मानवाच्या देहाची किंमत 340 कोटी रुपये केलेली आहे. तुमच्या आमच्या खिशात 5 पैसे नसू द्या, तुम्ही आले घरात हित आलो, इथून घरात जाणार, इथून गावात जाणार, 340 कोटी रुपये हे जिवंत आहे. आज बेडवरती पडलेल्या माणसाला हा माणूस तुम्हा आम्हाला बघून म्हणतो मी असा कवा हिंडीन. किंवा 5व्या-6व्या मजल्यावरती आम्ही एखाद्या पेशंटला बघायला जातो, त्याला बघून येतो, त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतंय, ती व्यक्ती म्हणत असते मी असा टाण 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 उड्या मारत दुसऱ्याला कधी बघायला जाईल. म्हणून त्या तज्ञाने सांगितलेलं आहे 340 कोटीचा देह आहे. तुम्ही आम्ही गरीब नाही, आम्ही अत्यंत श्रीमंत आहोत. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, इथे पन्हाळे जवळची आसोपवले गावामध्ये माऊली टिकेकर नावाची एक मुलगी आहे. साधारणतः मुलीचं वय 20-22 असेल. त्या मुलीला इथून 2 हात नाहीत. ज्या वेळेला त्या मुलीचा जन्म झाला त्यावेळेला आई बापाने निर्णय घेतला मुलीला मारून टाकूया. आज आता सध्या मुलगी इथं आहे पन्हाळा तालुक्यामध्ये. त्या मुलीची आजी म्हणाली आई वडिलाला त्या मुलीच्या, त्या मुलाला मी जगवतो. आज ती मुलगी 20-22 वर्षाची आहे. ती कॉमर्समध्ये BCom M.Com काय तर झालेली आहे. आज ती मुंबईमध्ये BMC मध्ये मोठ्या पदावर कामाला. तुम्ही काढून बघा इतिहास. ज्याला अवयव नाहीत ती माणसं जीवनासंग लढतात, मग ज्याला हातपाय आहेत ती माणसाला लढायला काय अवघड आहे? अत्यंत सोपं आहे. म्हणून म्हणतो सगळ्यात पहिला पॉइंट आहे उत्तम तब्येत. नंबर 2चा पॉइंट आहे बऱ्यापैकी संपत्ती. बऱ्याच लोकांना वाटते मला पैसे मिळवायला पाहिजेत. नो. श्रीमंताने गरिबीची एकच व्याख्या आहे. जो मला पाहिजे 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 म्हणतो तो गरीब. मला काही नको हा एवढं बास म्हणणारा अत्यंत श्रीमंत. आणि पैशामध्ये जीवनाची जी व्याख्या लोक करतात त्या पैशावरती एक म्हण आहे, पैसा बडी सलामत, पैसा बडी खुशामत आणि पैसा बडी हजामत. पैसा असला की लोक सलाम करतात. पैसा बडी सलामत, पैसा बडी खुशामत. पैसा खुश ठेवतो. दारात 5 गाड्या, दिवाळीला 10,000च्या फटाक्या लावायच्या, पुढल्या लोकांच्या डोळ्यात पाणी यावं असं वागायचं, आपली श्रीमंती दाखवायची. पैसा बडी खुशामत घे.
आणि पैसा बडी हजामत. पुण्यातला DS कुलकर्णी आज भाड्याच्या घरात आहे आणि रेमंड कंपनीचा मालक विजयपत शिंगानिया भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि विजय मल्ल्या देश सोडून गेला. ही पैसा बडी हजामत आहे. म्हणून मला माझं म्हणणं आहे की बऱ्यापैकी संपत्ती हेच जीवनाचं यशस्वी जीवनाचं एक गम्य आहे. आणि नंबर 3 ला सामाजिक प्रतिष्ठा. आज एखादी व्यक्ती रस्त्यावर फिरत असताना जर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला हाक मारत नसेल तर त्या जीवनात काहीच अर्थ नाही. सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची आहे. आज आम्ही बघतो, आम्ही बारकाईने निरीक्षण करतो, एखादा करोडपती पुढे येत असतो रस्त्यानं आणि त्याच्याच घरामध्ये त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला असलेले 2 कामगार रस्त्यावर जात असतात आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात. ह्याला हाक मारू नकोस तू, ह्याला हाक मारू नको, बाद आयो. कोट्यावधीनं पैसा असून सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा शून्य. मग त्या जीवनाचा काय उपयोग आहे? मग सामाजिक प्रतिष्ठा जर मिळवायची असेल, आपल्याच मिळगतीतलं चमच्याभर लोकांना घालण्याची सवय अंगात पाहिजे. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट कुठला असेल तर प्रामाणिकपणा. तुम्ही सगळ्यांनी जर हुपईला गेला असा, त्या सुभाष बाबूंच्या पुतळ्याखाली एक वाक्य लिहिलेलं आहे, जगात एक अशी महागडी वस्तू आहे ती जी कुणालाही शक्यतो घेता येत नाही, त्याचं नाव आहे प्रामाणिकपणा. म्हणून प्रामाणिकपणा अंगात असेल तर सामाजिक प्रतिष्ठा आपोआप मिळू शकते. म्हणून मी म्हणतो यशस्वी जीवनाची 9 सूत्रापैकी 3 सूत्र महत्वाचे आहेत. आणि आज तुम्ही जे या मंडळाने एक विषय मला आवडला, शिक्षण श्रेष्ठ काय संस्कार श्रेष्ठ. पिंजरा सिनेमात एक गीत आहे, प्रार्थना शिकवत असतोय मास्तर, नजरेला दावी पाप त्याला पुत्र म्हणू नये, नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये आणि आई बाप विसरला त्याला पुत्र म्हणू नये. आज आई वडिलांना सासू सासऱ्यांना विसरणारी पिढी तयार व्हायला लागल्या. तर सगळ्यांनी संस्कार मुलांच्यावर करणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्याच्या निमित्तानं कमी बोलण्याची ऑर्डर आलेलीच आहे खालनं. आज जे विद्यार्थी आलेले आहेत स्पर्धेला, तुमचं सगळ्यांचं शतशः अभिनंदन. एक म्हण आहे, शिकाल भाषण तर कराल शासन. आणि जे मुलाने मुली वक्तृत्व कलेमध्ये प्रावीण्य नाही गाजवू द्या, तुमच्या अंगात बोलण्याचं सामर्थ्य असेल, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणारच. शिकाल भाषण तर कराल शासन. आणि आज माझं एक सगळ्यांना आवाहन आहे की बाहेर जाऊन काही स्पर्धक आलेले आहात तुम्ही, याच व्यासपीठावरून आमच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री R.R. पाटील घडले, याच व्यासपीठावरून पानिपतकार विश्वासराव पाटील घडले, याच व्यासपीठावरून ज्ञानेश्वर मोये घडले लंडनचे, आज इंडियाचे अँबॅसेडर आहेत ते. ही रेंदाची माती ही कलेची माती आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही बाहेरगावच्या मंडळीने फक्त अंगणात जाऊन आमच्या गावाची माती 2 मिनिटांनी कपाळाला लावा, 2 बोटाने, आणि तुमच्या जीवनामध्ये आजचा दिवस लिहून ठेवा. रेंदामध्ये नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं जी काय बाहेरगावची लोक इथं आल्यात ती जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला एखाद्याचा नंबर येऊ दे नाही येऊ दे, पण वक्तृत्व कलेतनं मिळालेलं 5 पैसे असतील तर ते लक्ष्मी आहे. लक्ष्मी आणि संपत्तीमध्ये फरक आहे. लक्ष्मीला उजेड आवडतो आणि संपत्तीला अंधार आवडतो. लक्ष्मी हे बौद्धिक ताकदीमधून येते
आणि संपत्ती ही अनेक मार्गाने येऊ शकते, पण तुम्हाला जे भाषणातून जे 1-2 पैसे काय मिळतील बक्षीस, ते तुम्ही जीवनभर त्या पैशाची गाठ बांधून ठेवा. ते पैसे म्हणजे लक्ष्मी आहे. आणि वक्तृत्व कला म्हणजे आज जगात महान कला आहे. भले M.Com, MA, PhD झालेल्या लोकांना सुद्धा व्यासपीठ गाजवता येत नाही, पण तुम्ही कमी वयात जे तुमच्याकडे जे सामर्थ्य निर्माण झाले ही महान कला आहे. आणि एखाद्याचा नंबर येऊ दे नाही येऊ दे, एकच म्हणून मला सांगतो मी, आशेसारखं दुःख नाही आणि निराशेसारखं सुख नाही. मन समजायचा किचकट आहे. आशेसारखं सुख नाही, आशेसारखं दुःख नाही आणि निराशेसारखं सुख नाही. नंबर नाही, ज्याचा नंबर येत नाही त्याच्या पदरी निराशा येत्या. आणि आशा कुणाजवळ असत्या? जो येऊन बोलतच नाही त्याच्याजवळ मनात फक्त आशा असत्या. मी बोललो असतो, मी बोललो असतो, मी बोललो असतो. आशेसारखं दुःख नाही. एखाद्याचा नंबर येऊ दे नाही येऊ दे, सगळ्यांनी स्वाभिमानानं माझा नंबर आलाच म्हणून सांगून वेंदाचं नाव सांगत सगळ्यांनी आपल्या आपल्या घराला गावी जावं. आणि या दिवसाचा फक्त आजच्या दिवसाची सगळ्यांनी नोंद ठेवावी. आजच्या दिवसापासून माझ्या जीवनाची भरभराट चालू झाल्या, एवढं मनाला तळा घाला, यशस्वी व्हा. आणि या मंडळाचा आभार मानतो. 30 वर्षानंतर जुने मित्र एका जागी यांनी बोलवलं, तुमचं शतशः अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाटील त्यांच्यासाठी. धन्यवाद पाटील साहेब. एकदा गाडी चालू झाली की मला वाटतं शक्यतो थांबत नाही. तरी पण खरोखरच अनमोल विचार या ठिकाणी तात्याने मांडले. धन्यवाद तात्या.